मिराज खान हे प्रभाग क्रमांक 6 मधून महानगरपालिका निवडणूक जिंकून आले आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुकीत खोटी कागदपत्रे तयार करून प्रशासनाला फसवून गुन्हेगारी कृत्य करून निवडून आले आहेत। शासन मतदारांची फसवणूक केल्याबाबत मिराज खान यांचे नगरसेवक पद रद्द करणे व गुन्हा दाखल करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले असून याबाबत सविस्तर माहिती किशोर शितोळे यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत आम्ही माननीय आयुक्तांना MIMच्या एका नगरसेवकाचं नगरसेवक पद रद्द करण्याचा आत्ता निवेदन सगळ्या नगरसेवकांनी आम्ही दिलेलं आहे। त्याच्यामध्ये मिराज खान जलील खान नावाचे MIMचे नगरसेवक हे प्रभाग 6 मधून निवडून आलेले होते आणि त्यांनी हे निवडणुकीला दाखल केलेलं शपथपत्र आणि त्याच्यामध्ये त्यांना 3 अपत्य असताना त्यांनी 2च अपत्य असं या शपथपत्रामध्ये नमूद केलं। खोटी माहिती प्रशासनाला दिली, निवडणूक खोटी माहिती देऊन लढवली आणि ते नगरसेवक झालेले आहेत। आत्ता आपण त्यांच्या मुलगा ज्या शाळेत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेलं आहे जे ॲफिडेव्हिट आहे पोलिसला, त्याच्यामध्येही मिराज खान हा अहमद नावाचा जो 3रा अपत्य त्यांचा आहे हे मिराज खान आणि त्याची आई त्यांचंच नाव याच्यामध्ये निलोफर हे आहे। हे मूळ प्रमाणपत्र महानगरपालिकेचं आहे, हे हस्तगत झालेलं आहे। मधलं जे आपला नोंद असते जनरल रजिस्टरचा उतारा त्याच्यामध्ये पण वडील अहमदचे वडील जे ते मिराज खान आणि आई निलोफर असल्याचे दस्तऐवज हे उपलब्ध आहेत, परंतु मिराज खान यांनी हे खोटं सर्टिफिकेट हे तयार केलं, यंत्रणांशी संगनमत त्यांनी केलं असेल किंवा त्यांनी तयार केलं आणि त्यांचा भाऊ अहमद नावाचा मुलाचे वडील यामध्ये मिनाज खान असे दाखवलेत। आईचं नाव त्यांची भावाची बायको अफरा खान ही आई दाखवलेली आहे आणि हे खोटं प्रमाणपत्र त्या म्हणजे आपला मुलगा भावाचा मुलगा दाखवला, 2च अपत्य शपथपत्रात दाखवले आणि ते त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली। तर हे जे MIMचं कृत्य आहे आपण आज पाहिलं असेल की महानगरपालिकेने अतिशय पारदर्शक कारवाई करत मतीन खान नावाचा म्हणजे ज्या नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खानला आश्रय देणारा हा नगरसेवक मतीन खान याचे 3 अनधिकृत अतिक्रमण केलेली नाल्यावर अतिक्रमणाची जागा निर्माण करून तिथे घरं बांधलेली घरं आज पाडलेली आहेत। त्यावेळेला MIMने या अधिकाऱ्यांना संविधानाची प्रत देण्याहून स्टंट करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे तुम्ही एकीकडे जर संविधान मानता तर मग तुम्ही अतिक्रमण कसं केलं, तुम्ही खोटी कागदपत्र कशी करता, संविधानाच्या विरोधात जाऊन तुम्ही निवडणूक लढवता, जनतेची फसवणूक करता आणि संविधान देऊन नेत्याच्या सोबत फोटो काढून जनतेची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न MIM करतंय, तर अशा अनेक नगरसेवकांचे खोटी कागदपत्र अतिक्रमित घरं ही सगळी आहेत। भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक याचा सगळा छडा लावतील आणि आता आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे की त्यांनी यांचं नगरसेवक पद त्वरित रद्द करावं आणि त्यांच्यावर गुन्हा